नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर चॅनलमध्ये. मटण प्रेमींनो, आजची रेसिपी तुमच्यासाठी खास आहे. आज आपण बनवणार आहोत कांदा खोबरं न वाटता झटपट आणि झणझणीत कुकर मटण मसाला. वाटण करण्याची झंझट नाही, जास्त वेळ घालवायची गरज नाही आणि तरीही चव अशी की हॉटेलमधलं मटणही फिक्कं वाटेल. अनेक वेळा मटण बनवायचं म्हटलं की सर्वात आधी डोक्यात येतं ते म्हणजे कांदा खोबरं भाजणं, वाटण तयार करणं आणि मग तासनतास स्वयंपाकघरात उभं राहणं. पण आजची ही रेसिपी त्या सगळ्या कटकटीला रामराम करणारी आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि कुकरमध्ये कमी वेळात बनणारा हा मटण मसाला एकदा करून पाहिलात तर वारंवार बनवाल, हे मात्र नक्की. सुंदर चवीचा, अप्रतिम चवीचा हा मटण मसाला होतो. संपूर्णपणे वेगळी रेसिपी आहे आणि व्हिडिओ स्किप न करता तुम्ही ही रेसिपी नक्की पहा. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. अर्धा किलो मटण घ्यायचं. स्वच्छ हे मटण धुवून घ्यायचं. नेहमीप्रमाणे आपण मटणाला हळद मीठ लावून मॅरिनेट करून ठेवतो, पण आजची ही रेसिपी मी सांगितल्याप्रमाणे वेगळी आहे. तर या मटणाला मॅरिनेट करता स्वच्छ धुवून आपण बाजूला ठेवूया. आता याला लागणारे मसाले पाहूयात. 10 ते 15 काजू पाकळ्या घ्यायच्या. 4 आपल्याला इथं बेडगी मिरच्या घ्यायच्या आहेत. काजू पाकळ्या नसतील तर मगज बी वापरा. 2 मोठे रसाळ चांगले लाल टोमॅटो पिकलेले घ्यायचे. 2 मिडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घ्यायचे. त्याचबरोबर 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा कसुरी मेथी पोहे खायच्या चमच्याने, 1 चमचा पांढरे तीळ घ्यायचे. आणि एवढ्या मसाल्यावरती आज आपण इथं हॉटेलच्या चवीचा किंवा ढाब्याच्या चवीचा मटण मसाला बनवणार आहोत. 2 चमचे तेल घ्यायचं आणि 2 चमचे गावरान तूप याच्यामध्ये घ्यायचं आहे. तूप जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही इथं बटरचा वापर करू शकता. आता याच्यावरती आपण पातळ चिरलेला कांदा घ्यायचा आहे. पहा, लक्षात घ्या, कांदा भाजायचा नाही आहे किंवा खोबरं भाजायचं नाही आहे किंवा तळायचाही नाही आहे. इथं हा कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती हा कांदा, टोमॅटो हे सगळे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. हॉटेलमध्ये जशी शिजवून ग्रेव्ही केली जाते मसाले शिजवून, त्या पद्धतीने आपण आज ही मटणासाठी ही कांद्याची ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत. तर कांदा आणि टोमॅटो छान असं 2 ते 3 मिनटासाठी परतून घेतलं की बाकीचे मसाले आपण याच्यामध्ये वापरूया. सुंदर चवीचा हा मटण मसाला होतो. तुम्ही एकदा ही ग्रेव्ही करून पहा. या रेसिपीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रेव्ही कांदा खोबरं न वाटता ही इतकी छान घट्ट आणि चमचमीत तयार होते की प्रत्येक घासासोबत भाकरी, चपाती किंवा गरमागरम भात खाण्याची इच्छा होते. गावरान मसाल्यांचा वापर आणि योग्य प्रमाणात केलेली फोडणी यामुळे या मटणाला एक वेगळी चव मिळते. प्रत्येक तुकडा मसाल्यात मुरलेला मऊ आणि रसाळ होतो. मटण शिजून तयार झाल्यानंतरही त्याचा रंग पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. अशी ही सुंदर रेसिपी आज आपण बनवत आहोत. अर्धा चमचा मीठ घ्यायचं आणि 5 मिनटासाठी या मसाल्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅस मंद ठेवा आणि झाकण ठेवून हे पूर्णपणे जशा आपण भाज्या शिजवतो तशा पद्धतीने हा पूर्णपणे मसाला शिजवून आपल्याला घ्यायचा आहे. पाण्याचा वापर न करता फक्त वाफेवरती हा मसाला शिजवून घ्या. टोमॅटोला पाणी सुटतं आणि टोमॅटोच्या पाण्यामध्ये हे पूर्णपणे मसाले सगळे व्यवस्थित शिजले जातात. अगदी काजूही याच्यामध्ये मऊ होतात. मी सांगितल्याप्रमाणे काजू जर वापरायचे नसतील तर तुम्ही इथं मगज बी वापरू शकता. तर पहा, इथं छान असं पूर्ण हा मसाला आपला तयार झाला आहे आणि हा आता थंड करण्यासाठी आपण बाजूला ठेवूया. छान हा मसाला थंड होईपर्यंत आपण मटण फोडणीला टाकायचं आहे. पूर्णपणे मसाला थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. आता गॅसवरती कुकर ठेवा. कुकरमध्ये 1 अर्धा पळी तेल आणि 2 चमचे तूप घ्या. मी सांगितल्याप्रमाणे तुपाचा वापर किंवा नसेल करायचा तर बटरचा करा आणि काहीच नसेल वापरायचं तर फक्त तेलाचा वापर करा. खडे मसाले घेऊया. छोटासा जायपत्रीचा तुकडा, 8 ते 10 मिरी दाणे, 4 ते 5 लवंग, 2 हिरवी वेलची, 1 काळी वेलची, 2 दालचिनीचे तुकडे आणि यावरती हा मसाला आपल्याला खड्या मसाल्यावरती मटण परतून घ्यायचं आहे. मटणाला हळद मीठ न लावता फक्त मटण आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हा कांदा जो आहे हा कांदा छान सोनेरी रंगावरती येईपर्यंत परतून घ्या. कांदा कच्चा ठेवू नका किंवा कांदा मऊही न करता जेवढा होईल तेवढा छान लालसर परतून घ्या. जेवढा लाल तुम्ही कांदा परतून घेणार तेवढं हे मटण चवीला फार सुंदर होतं. तर इथं पहा, अगदी कमीत कमी तेलामध्ये आज आपण मटण बनवत आहोत. पाहू शकत असाल तुम्ही इथं. आता मटण फोडणीला घेऊया आणि या मटणाचा चांगला कलर बदलेपर्यंत आपल्याला हे 5 ते 6 मिनटासाठी मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे.
वीकेंड स्पेशल असो, पाहुणे आले असोत किंवा घरात मटणाची पार्टी असो, ही रेसिपी प्रत्येक वेळी सुपरहिट ठरते. कमी मेहनत, कमी वेळ आणि जबरदस्त चव हेच या रेसिपीचं खरं वैशिष्ट्य आहे. तर पहा, इथं पूर्णपणे मटणाचा कलर बदलेपर्यंत मी इथं मटण परतून घेतलं आहे. गॅस मिडियम ठेवायचा. मिडियम गॅसवरती हे छान असं रंग बदलेपर्यंत परतून घ्या. बरं, हे कशासाठी करायचं तर बऱ्याच वेळेला मटण शिजायला खूप वेळ लागतो. तर शिजण्याचा वेळ कमी व्हावा म्हणून हे आपण मटण छान परतून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 चमचा मी इथं मीठ लावलं. त्याचबरोबर 2 चमचे इथं आलं लसूण पेस्ट लावली. 1 चमचा हळद घेतली. आता इथं आपण सगळे पावडर मसाले वापरणार आहोत. 1 चमचा हळद, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 1.5 चमचा मीठ. मिठाचं प्रमाण तुमच्या चवीनुसार ठेवा. एवढ्यावरती हे मटण पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, मंद गॅसवरती मटण परतू नका. गॅस मिडियम ठेवा किंवा गॅस एकदम फास्ट ठेवा. फास्ट गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती हे मटण परतायचं आहे आपल्याला. छान असं हळद मिठामध्ये हे मटण परतून घेतलं की बाकीचे मसाले आपण याच्यामध्ये घालूया. सुंदर चवीचं हे मटण होतं. एकदा ही मटण रेसिपी तुम्ही ट्राय करा. मी एक मटण मसाल्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. आता 1 वर्ष झालं त्या व्हिडिओला. सुंदर मटण मसाला झाला आणि तुम्ही छान प्रतिसाद त्या मटण मसाल्याला दिलेला आहे. आता इथं 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धणे जिरे पावडर. पोहे खायच्या चमच्याने सगळं घ्या तुम्ही. अर्धा किलो मटणासाठी 1 चमचा मटण मसाला घेतलेला आहे मी. कोणत्याही ब्रँडचा मटण मसाला इथं वापरा. 1 मूठभर कोथिंबीर घ्यायची आणि छान आता या मसाल्यांमध्ये पुन्हा एकदा हे मटण परतून घ्यायचं. पूर्णपणे या मटणाला स्वतःचं तेल, स्वतःचं पाणी सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे. म्हणूनच गॅस फास्ट ठेवा, म्हणजे कमी वेळामध्ये आपली ही प्रोसेस जी आहे मटण परतण्याची ती पूर्ण होते. पाहू शकत असाल, छान असं मटणाला स्वतःचं पाणी सुटलेलं आहे आणि तेलही सुटलेलं आहे. आता आता याच्यावरती 5 मिनटासाठी झाकण ठेवूया. गॅस मंद करा आणि मंद गॅसवरती याच्यावरती झाकण ठेवायचं. त्याच्या आधी आपल्याला इथं दही घालायचं आहे. मटणाला दही हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर चालत असेल तर घाला, नसेल चालत तर नाही घातलं तरीही हे मटण चवीला फार छान होतं. पण मटणामध्ये दही मला आवडतं, कारण मटण पचायला हलकं जातं, मटणाचं टेक्स्चर फार छान येतं आणि मटण चवीलाही छान लागतं. आंबट दही न घेता ताजं दही घ्या आणि गाळणीमध्ये पूर्णपणे त्याचं पाणी काढून घ्या. मटणाची ग्रेव्ही ही दह्यामुळे घट्टसर होते. आता हे मटण परतून झालं आहे. झाकण ठेवून 5 मिनटासाठी आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं. गॅस मंद करा. मटण झाकण ठेवून त्याला पाणी तेल सुटेपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊया. हा मटणाचा मसाला ही ग्रेव्ही मटणाला अगदी घट्टसरपणा आणते आणि कलरही फार छान येतो. सुंदर अशी चवीची ही ग्रेव्ही होते. तुम्ही करून पहा. गावरान मसाल्यांचा वापर आणि योग्य प्रमाणात केलेली फोडणी यामुळे ह्या मटणाला एक वेगळीच चव मिळते. छान अशी चव ह्या मटणाची तयार होते. तर पहा, इथं आता हे आपण छान थोडंसं पाणी घालून हा मसाला किंवा हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. जेवढं बारीक होईल तेवढं वाटून घ्या, म्हणजे मटणाचा पोतही छान होतो. घट्टसर दाटसर मटण आणि छान चवीचं हे मटण होतं. हे पहा, अगदी कोणत्याही मसाल्याचा जराही तुकडा दाताखाली न येता हॉटेलच्या चवीचं किंवा ढाबा चवीचं हे मटण होतं. आता आपलं वाटण वाटून झालं आणि इकडे मटणही 5 मिनटात छान तेल सुटलं आणि मटणाला स्वतःचं पाणीही सुटलेलं आहे. आता हे वाटलेलं जे वाटण आहे मिक्सरमध्ये ते आपण या मटणासाठी घेऊया. छान चवीची ही रेसिपी होते. नक्की तुम्ही ट्राय करून पहा. अगदी ही रेसिपी तुम्ही ट्राय करणार हे मात्र नक्की. आणि ट्राय केली तर मला कमेंट्समध्ये सांगा की तुमची ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला आणि मटण कसं चवीला झालं ते मला नक्की सांगा. आता हे वाटलेलं वाटण आपण या मटणामध्ये घेऊया. मी सांगितल्याप्रमाणे कांदा खोबरं वाटण्याची झंझट नाही किंवा कांदा खोबरं भाजण्याचीही इथं कटकट नाही. तासनतास गॅस पुढं उभं राहायचीही गरज नाही आहे. अगदी 15 मिनटामध्ये होणारी ही रेसिपी आहे. 15 ते 20 मिनटात हे मटण छान चमचमीत झणझणीत तयार होतं. पाहुणे येऊ द्या किंवा वीकेंड स्पेशल असू द्या, ही मटणाची रेसिपी नक्कीच सगळ्यांना आवडणार हे मात्र खात्रीने सांगते. मला खात्री आहे की ही सोपी आणि झणझणीत रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल.
आता आपण गरम पाणी घ्यायचं, 1 ग्लास गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाण्यामध्ये हे मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पहा, 1 ग्लासभर गरम पाणी, 1 ते 1.5 ग्लास इथं पाणी घ्या. कारण काय होतं, काही वेळेला कुकरला खाली तळाला मटण लागू शकतं. तर असं मटण लागू नये, तळाला लागू नये किंवा मटण करपू नये म्हणून पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा आणि नंतर तुम्हाला पाहिजे अशी ग्रेव्ही तुम्ही तयार करून घेऊ शकता. कुकरचं झाकण उघडल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की ग्रेव्ही सैल आहे किंवा पातळ आहे तर तुम्ही गॅस फास्ट ठेवून ग्रेव्ही थोडीशी आटवू शकता आणि मटण तुम्हाला पाहिजे तसं दाटसर करू शकता. पण कुकरमध्ये थोडंसं पाणी घ्या म्हणजे खाली तळाला मटण लागणार नाही. तर इथं मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि कुकरचं भांडंही स्वच्छ करून, मिक्सरचं भांडंही स्वच्छ करून मी इथं मटणामध्ये घेतलेलं आहे. पाहू शकत असाल, आपल्या काजूमुळे, तिळामुळे अगदी दाटसर ही ग्रेव्ही तयार झाली आहे. त्याचबरोबर दही आणि टोमॅटो याच्यामुळे ह्या ग्रेव्हीला छान कलर तर येतोच, पण दाटसरपणा येतो. 4 बेडगी मिरच्या वापरल्यामुळे बेडगी मिरच्यांचा कलरही या मटणामध्ये उतरतो. हलकीशी उकळी आली की आपण आता कुकरला झाकण लावून घेऊया. आणि आता आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा किंवा गॅस मोठा ठेवा आणि मोठ्या गॅसवरती तुम्ही नक्की याची 1 शिट्टी काढून घ्या. गॅस मोठा ठेवा, मोठ्या गॅसवरती 1 शिट्टी काढा आणि मंद गॅस करा. शिट्टी झाल्या गॅस एकदम बारीक करा आणि बारीक गॅसवरती 10 मिनिट हे मटण आपल्याला शिजू द्यायचं आहे. आता कुकर उघडल्यावर बघा, मटण किती छान शिजलं आहे. मसाल्याचा रंग, तेलाचा सुंदर तरंग आणि मटणाची मऊसर पोत पाहून कुणाचाही मोह आवरणार नाही. गरमागरम ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा साध्या फुलक्यासोबत हा मटण मसाला खाल्लात तर जेवणाची मजा दुप्पट होईल, हे मात्र नक्की. मला खात्री आहे की ही रेसिपी झणझणीत तुम्हाला नक्की आवडेल. विशेषतः ज्यांना वाटण करण्यासाठी वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. आता इथं आपल्याला ढाब्याची चव किंवा हॉटेलची चव आणायची आहे. त्याच्यासाठी ही ट्रिक वापरा. कोळसा छान गरम करून लालसर फुलवून घ्या आणि कोळशाला तुपाचा दम द्या. आपल्या मटणाला तुपाचा दम द्यायचा. कोळशावरती थोडंसं तूप घ्यायचं आणि छान अशी ही वाफ मटणाला देऊन घ्यायची. आणि जेव्हा अशी वाफ किंवा असा दम तुम्ही मटणाला देऊन घेणार, नक्कीच हे मटण ढाब्याच्या चवीचं किंवा हॉटेलच्या चवीचं लागणार, हे मात्र नक्की. जर तुम्हाला आमची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. तुमचे अनुभव कमेंटमध्ये सांगा. अशाच स्वादिष्ट गावरान आणि पारंपरिक रेसिपींसाठी आम्ही सातारकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच आम्ही नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. पहा, इथं सुंदर चवीचा एकदम लाल बुंद, कोणतेही जास्तीचे मसाले, कलर न वापरता ढाबा स्टाईल, हॉटेल स्टाईल मटण मसाला आपण इथं तयार केला आहे. गरमागरम ज्वारी बाजरीची भाकरी, फुलका किंवा अगदी पराठ्याबरोबर, नानबरोबर याची तुम्ही टेस्ट करू शकता. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. धन्यवाद मंडळी.